त्यासाठी मी मटकर म्युझिकचे मिथुन सरांचे, आपले सिंगर महेश सर आणि आपले डिरेक्टर सुनील वाघमारे आणि नक्कीच आपले डान्सर्स यदू आणि विराज, नक्कीच तुम्हाला खूप खूप धन्यवाद. कारण तुमच्यामुळे ती फ्रेम खरंच अधुरी होती. ज्या प्रकारचं आपल्या डिरेक्टरला ते फ्रेम हवी होती की मागे एखादं काहीतरी डान्सिंग हवंय किंवा ते कॅरेक्टर हवंय, ते तुम्ही साकार केलं. आणि नक्कीच पूर्ण टीमचे आभार. कारण सकाळी 4:30 वाजल्यापासून मला वाटतं 6:30 वाजेपर्यंत सगळी टीम पावसात उभा राहून हे पूर्ण प्रोजेक्ट सक्सेस होईपर्यंत त्यासाठी वर्क करत होती. वा. आणि साक्षी, कसं वाटतंय बटरफ्लायज इन द स्टमक? मला खूप छान वाटतंय सॉन्ग करून. आणि मिथुन सर आणि महेश सर, परत सुनील सर, त्या सगळ्यांना थँक्यू बोलायचं मला. आणि त्यांनी ॲक्च्युली मला खूप म्हणजे सपोर्ट केला आणि माझा हा फर्स्ट सॉन्ग आहे. सो बट मला एक गोष्ट सांग, कॅमेरा समोर आपल्या मोबाईलच्या ऍक्टिंग करणं फार सोपं असतं. मोठ्या कॅमेरा समोर शूट करणं कसा एक्सपिरियन्स होता? रील मध्ये तर भरपूर बोलते. अच्छा, किती फॉलोअर्स आहे इंस्टाग्राम वर? अच्छा, पण तिथे जे रील्स करते आणि आता जे बनलेलं आहे, तू बघितलंयस का गाणं? अच्छा, तो अजून पूर्ण बघितलेलंच नाहीये. ओके. आणि मुकुल, तू सांग, तू याच्या आधी काय करत होतास आणि गाण्यात कास्टिंग कशी झाली? मी ऍक्च्युली लहानपणापासून बुगी बुगी आणि ते सगळं करत होते. इन 9th स्टँडर्ड. ओके. तर त्याच्या आधी खूप रियालिटी शोज केले. डीआयडी लिटिल मास्टर, झलक दिखला जा, एक्स फॅक्टर केलं. देन बिग स्टँडर्ड अवॉर्ड, पीपल चॉईस अवॉर्ड सगळं करत आलो. मिनी प्रधान म्हणून आम्ही त्यांचा स्टुडंट होतो. ते आता डीआयडीचे जज आहेत. अरे वा. आणि त्याच्या सांगितलं राहिल्यामुळे बरेच मला स्टेज परफॉर्मन्स वगैरे सगळं नॉलेज होतं. मी भरतनाट्यम सुद्धा केलं आणि मग मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदार्पण केलं. मग तेव्हा मी मिस्टर टी इंडिया झालं 2019 मध्ये. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर स्वतःचा एक शो लॉन्च केला होता फॅशन इंडस्ट्रीमध्ये, मिस्टर अँड मिस्टर मॅक. तेव्हा माझा वर्ल्ड रेकॉर्ड झाला ॲज अ वर्ल्ड यंगेस्ट पेशंट कोच. वा. आणि मग असंच आमच्या काही शूट्स वगैरे चालू असतं माझ्या प्रोडक्शन सोबत वगैरे. त्या टायमाला एक फिल्म आली होती आणि ती पोस्टपोन झाली. त्या मधला काळ मला खूप मिळाला. तेव्हा मी एक बुक लिहिली ऍक्टिंगवर, लीला म्हणून. ती बुक आता 150हून अधिक देशांमध्ये अवेलेबल आहे आणि त्यासाठी मला भारत विभूषण मिळालं होतं. ऍक्च्युली ना, ज्यावेळेस हा कॉन्सेप्ट आला तर आम्ही असं मस्ती मस्तीमध्ये शेअर झाले यांच्यासोबत. अच्छा. आणि दादाने मस्ती मस्तीमध्ये मनावर घेतलं. आणि त्याच्यानंतर करायचं होतं तर खूप हे म्हणजे आमच्या याच्यात होतं की जस्ट लाईट म्युझिक आणि आम्हाला करायचंय. ओके. अराउंड 25-30 आम्ही करायचंय. ठीक आहे. पण या भाईने म्युझिक जो बनवला तर माझं डोकं कामच करायचं बंद झालं. अच्छा. मी तुला बोलतो सुनील यार, इसमें म्युझिक एक नेक्स्ट लेवल बना है. मग त्याच्यानंतर त्याची स्क्रीन प्ले नंतर डोक्यात चेंजेस झाले, बरेच चेंजेस झाले. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत, आता मी सांगणार नाही कारण तुम्हाला ते बघायच्यात. ओके. आणि मला वाटतं तुम्ही बघा आणि ते रिॲक्शन वेगळंच असतील. आणि आम्हाला 100% विश्वास आहे ते रिॲक्शन वेगळे असतील. आणि एनर्जी दोन्ही आर्टिस्टची खूप मस्त. क्रिएटिव्हिटी, लोकेशन खूप छान, खूप मस्त. आणि साऊंड, सॉन्ग खूप अप्रतिम. विश्वजीत सर, प्लीज जरा सांगा आम्हाला. खरं तर मराठी म्युझिक इंडस्ट्री खूप मस्त ग्रो करते आणि हिंदीला कधीच मागे टाकलेलं आहे. पण हे सगळं लोक कष्ट घेत आहेत इतके आणि त्यात कलाकार इतकी मेहनत घालतायत, त्यात प्रोड्युसर सुद्धा त्यांचे पैसे घालतायत आणि इतके छान छान क्रिएशन बनवत आहेत. एकंदरीतच काय सांगाल, तुमची काय भावना आहे? गाणं कसं वाटलं आणि त्याच्यानंतर एकंदरीत सिनारीओवरती? प्रथम तर गाण्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर म्हणजे ज्या वेळेला आपण सिनेमा बघतो, गाणं बघतो, त्यावेळेला आपण कुठे बसलोय हे जेव्हा आपण विसरतो. बरोबर. याचा अर्थ की ती जी कलाकृती झाली आहे ती जबरदस्त झालेली आहे. मला वाटतं सगळ्यात प्रथम तर. आणि कलाकृती चांगली कधी होते तर त्याच्यामध्ये काम करणारी जी सगळी टीम असते ते काम करतोय म्हणून काम करत नाही, तर हे माझं काम आहे म्हणून काम करतात. त्यावेळेला ते सगळं जुळून येतं. हे माझं काम आहे, हे मला करायलाच हवं किंवा मी कुठेतरी काम करतोय म्हणून नाही मी करत. तर ती जी भावना जे टाकून या टीमने सगळ्यांनी काम केलेलं आहे
मी स्पेशली एक सीन बघताना तो झोपडीमध्ये जो जातो नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मुकुंद त्याच्यामध्ये लंगडतो. नीट जर आपण बारकाईने बघितलं क्लोज में हो जाइए सब. तर मुकुंद थोडासा असा लंगडतो त्यामध्ये. अर्थात स्वामीने ते मारून गेलेलं आहे, कारण जाताना त्या चिखलात तो घसरतोय अशी काहीतरी ती रिएक्शन बघताना वाटते. पण ऍक्च्युअली तिथे दिसतंय की त्याला काहीतरी लागलेलं आहे आणि तो चालताना तिथे त्याला ते दुखतंय. कदाचित मी त्याच्या जवळ असेल जास्त म्हणून मला त्याच्या भावना कळल्या असतील. पण अप्रतिम साक्षींवर खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा जो ओपन होतो आणि तो जो काही दिसतो ना की कसं गेलं पाहिजे अप्रतिम केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे मी तर मराठीनं तर सांगेनच, म्हणजे माझ्या मते तर असं आहे की हे गाणं मटकर बंधूंच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या अविश्रांत परिश्रमाने बनलेलं आहे. त्यामुळे एक मराठी माणसाला एक चांगल्या पद्धतीचं एक ह्या इंडस्ट्रीमध्ये एक रस्ता चांगला मिळावा म्हणून प्रत्येक मराठी कुटुंबानी, प्रत्येक कॉलेजच्या मराठी मुलांनी हे गाणं पाहिलं पाहिजे, त्याला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, मग तो मराठी असो किंवा अमराठी असो, त्यांनी देखील हे गाणं बघून आपल्या प्रतिक्रिया चांगल्या वाईट जे काय असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या, म्हणजे मटकरांपर्यंत पोहोचवाव्या. आणि स्वामींच्या नावाने त्यांनी केले, अंगावर काटा येतोय. स्वामी कुठेच मागे नाही, तुम्हाला हे कळणार आणि तुम्हाला उत्तर खूप यश मिळो. आणि एक वेळ अशी येईल की मोठ्या स्क्रीनवर, याच्यापेक्षा मोठ्या थिएटरमध्ये तुमचं नाव असंच झळकेल अशी शुभेच्छा देतो. म्हणून मला तुम्ही शेवटीच ठेवलं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र हेच म्हणावं लागेल इथे, कारण या मातीतलेच हे दुसऱ्या. आणि जर खरंच काळजातून म्हणाल तर आता घरी बायकोने जरी लाली लावली तरी काळीच खाली होईल गाण्याची रिअलाइज करू शकतो. त्याचं कारण आहे, तुमच्या आमच्या रक्तांच्या धमन्यांमध्ये फक्त रक्तच वाहत असेल तर हा महेश आहे ज्याच्या धमन्यांमध्ये 24 तास रिदम वाहतो. त्याला मी फार जवळून पाहिलं, त्याला मी अनुभवलं. अलीकडच्या दिवसात माझा मित्र परेशचं एक वेब सिरीजचं मी त्याच्याकडे एडिट करत होतो आणि हा वेब सिरीजचं एडिट तो आयुष्यात पहिल्यांदा करतो. वेब सिरीजचं पण कसे माणसं असतात, कलाकार कुठे ओळखला जातो की त्याच्यासोबत एडिटला बसल्यावर मला जरा सुद्धा वाटलं नाही हा माणूस पहिल्यांदा एडिट करतो. तर ही गंमत खरी तर असते कलावंताची, जो स्वतःला विसरून काम करत असतो. आणि स्वतःला विसरून काम करणं काय असतं तर त्याचे रिझल्ट हे आपल्याला समोर दिसत असतात. आणि मला एवढंच या माध्यमातून सांगायचं यार, काय कल्पना आहे म्हणजे वातावरण, निसर्ग आणि गाणे, बोल, म्युझिक बघून फोटोतल्या भूताला येऊन नाचावं वाटलं. आपण जिवंत हाडामासाची माणसं आहे, आपलं काय व्हायला पाहिजे, नाचा, याला शेअर करा आणि मजा करा. मला खूप आवडली ती, फार छान आहे. शेवटचा जो शॉक आहे, मी म्हणेन तो शॉक नाही, ती मजा आहे त्यातली, ती मजा आहे त्यातली. त्या गाण्याचं ते खरं तर हे की त्याची त्या शोकांतिके मागची त्याची जी विचार करण्याची शक्ती तिथे तो पोहोचू शकला. जो याचा त्याच्या डोक्यातली जी गोष्ट असेल, याचा जो गाभा असेल, तो ते तुम्हाला सांगू शकला. जो म्हणजे की त्या पोराला एंडला इतकं चांगलं ह्या देखण्या पोराला चांगलं नाचवून त्याने अलगद धक्का दिला, सुखद धक्का दिला किंवा असंही असू शकतंय की मी असा तसा माणूस नाही, तर मी भूतांना नाचवणारा माणूस आहे, त्यांनी दाखवून दिलं. आणि खूप सुंदर ही मुलीने, छान साक्षीने काम केलं सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांनी, ऑल टीम. तर ते होतंय म्हणजे टीम वर्क आहे मागे. बर, दुसरी गोष्ट, बसल्यावर आल्यावर जो फील होता माझा, तो इकडं पाहिल्यावर वाटत होतं गाणं आहे या साईडने की एका गाण्याच्या लॉन्चिंगला आलं. पण खरंच
या बाजूने पाहिलं तर असं वाटलं फिल्मचं म्युझिक हे तुमचं यश आहे. आणि इथेच याच मातीत इथेच पुन्हा तुम्ही सगळे एकत्र येणारे संख्या दुपटीनं फक्त वाढेल. आणि इथे या पोस्टरवर द फिल्म बाय महेश मटकर असेल. आणि हे नुसतं म्हणत नाही त्याने मला, हा तर शॉक होता माझ्यासाठी. हे लय भामटे, मला काही सांगितलं नाही. चाललो काय, मला बोलवलं डबिंग साठी, मी आलो डबिंग साठी. आणि कसं असतं हळूच एक सर मग इथेच आपला महेश हा महेश त्याच थोडं एक म्युझिक अरे आपलं महेश आपलं कसं असतं, अरे आपलं महेश हा त्याचं काय असं त्यांनी एक नवीन गाणं इथे थोडं असं. अरे म्हटलं यार विचारायची गोष्ट काय, राहू दे थोडं चल पटकन एक 10 मिनिटं तिथे जाऊन येऊ. आपल्याला कधी मी जे 10-15 काय माझ्या 17 वर्षाच्या करिअर मध्ये, मी आता 38 वर्षाचं आहे, हे गेले मी 5 वर्ष लोकांना सांगतोय. ते 17 वर्षाच्या करिअर मध्ये माझ्या मी जे काय 10-15 फिल्म केले असतील तर तुम्हाला, मला हे नवीन पोर आहे माझ्यापेक्षा. महेश 1-2 वर्षांनी लहान असेल, तुम्ही सगळे. मी आवर्जून का सांगतो माहिती का की म्हणजे सॉरी बरोबर, तर आपण मराठी माणसं असतो, आपल्या स्ट्रगल पाचवीला पोहोचलेला असतो, तर 5वीला पोहोचलेला असतो, तो आपल्याला मरेपर्यंत करायचा असतो. या मुखवट्याच्या जगामध्ये मुखवटे न लावता जर वावरला ना, खरा मुखवटा निर्माण करा. आणि तसंच राहिलं. मी माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या चिंच खेळायच्या छोट्याशा सिल्लोड तालुक्याच्या गावाहून आलो संभाजीनगरमध्ये, तर मी इकडे असाच राहिलो. मी कधीच असा सरळ साधा शर्ट पॅन्ट घातलेल्या एखाद्या दिग्दर्शकाला कधीच मी म्हणलो नाही वा सर हे शर्ट तुम्ही अमेरिकेच्या मॉल मधून आणलेलं दिसत, वा काय तुमचा चष्मा आहे सर, बापरे. त्यांनी लिंबा खालून खाली घेतलेला असला तरी हायवेच्या, तरी मी सर क्या बात आहे सर. ऋतिकने हात घातला सर कोण होते सर तुम्ही खरंच ग्रेट. हे मी कधीच केलं नाही, मला ते जमलंच नाही. मला फक्त काय जमलं तर हे जे तुम्ही पाहिलं त्याचं वर्क, मला तेवढे काम अप्रिशिएट त्याला करणं, ते पाहणं, ते माझ्याकडून तसं होईल का, त्या कामाबद्दल त्याला एकाग्रपणे पाहणं आणि ते एकाग्रपणे ते आपल्या कामात उतरवणं, आपल्या कष्टात त्याला घेणं, कामाच्या दारातून ते वाहणं, एवढंच मी ते केलं. कदाचित त्यामुळे कधी वाटतं ना की अरे हा चेहरा खूप तिकडे हवा होता. आणि आपल्याला एक अनसिक्युरिटी येते, वय वाढत जातं आपलं. जेव्हा एकीकडे वय वाढत जातं आणि एकीकडे आपलं स्ट्रगल वाढलेलं असतं, किंवा स्ट्रगल तर कलावंताला मरेपर्यंत आहे. पण मला याच्यातून एक सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, शेवट हा एकच आहे, त्या वाढलेल्या वयाकडे लक्ष नका देऊ, त्याच्यातून आलेल्या अनुभवाकडे लक्ष द्या. बिलकुल लक्ष नका देऊ मी किती वर्षाचा झालो हे बघूच नका, हे पाहूच नका. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक सूर्य हा नवा असतो आणि आपण नव्याने आरशात पाहत असतो. तेव्हा पाहताना स्वतःला हेच सांगा कि अरे अभी तो बहुत है, अभी तो बहुत ये तो मेरे ये ट्रेलर है मेरा, इथे थांबू नको, ये ट्रेलर है मेरा, अभी तो फिल्म बाकी है. हा जाता जाता फक्त एवढंच एकदा भाषणाचा मूड आला एवढंच एकदा थक्कर येऊ नये तेरी उड़ान अभी बाकी, वाह थक्कर येऊ नये तेरी उड़ान अभी बाकी है. अरे जमीन खत्म हुई तो क्या हुआ, ऊपर देख आसमान बाकी है. थैंक यू सो मच.